सर हे झालं, बरोबर. पण आता दुसरा प्रश्न असा येतो की केमिस्ट्री मधलं ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्री याचं बॅलन्स कसं करायचं किंवा यातलं महत्व कशाला द्यायचं आणि प्रिपरेशन कसं करायचं? ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल जो काही आपला 11चा जो काही बेसिक पार्ट आहे, 11चा बेसिक पार्ट मध्ये असे केमिस्ट्रीचे 3 प्रकार तुम्ही सांगितले ते आहेच, फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. तर फिजिकलचा जो टॉपिक आहे त्याला आपण मोल कन्सेप्ट म्हणतो. हा बेसिक टॉपिक आहे आणि ह्या बेसिक टॉपिक मध्ये मोल कन्सेप्ट जर तुम्ही परफेक्ट केला तर क्लास 11 आणि क्लास 12 या दोनही वर्गाचं बेसिक आपला परफेक्ट होऊन जाईल. राहिली गोष्ट ऑर्गॅनिक, तर ऑर्गॅनिक मध्ये क्लास 11चे 2 टॉपिक आहेत, जसं जीओसी आणि हायड्रोकार्बन, आणि जास्त ऍप्लिकेशन पार्ट आपला सगळा 12चा दिलेला आहे, जवळजवळ 6 टॉपिक आहे. मग जर आपण जे बेसिक पार्ट आहे फिजिकलचा मोल कन्सेप्ट, ऑर्गॅनिकचा जीओसी आणि जो काही पार्ट आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जो पिरियोडिक टेबल बेस आहे, पिरियोडिक टेबल आणि केमिकल बॉन्डिंग बेस आहे, तर ह्यात त्याला आपण जीआयसी म्हणतो. जीआयसी म्हणजे जनरल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. जर आपला पार्ट 11चा जर आपण एकदम बेसिक पक्का केला आणि एकदा का आपलं बेसिक पक्का झालं तर त्याचं सगळं ऍप्लिकेशन हे क्लास 12 वरती अप्लाय होतं. आणि एकदा की आपले कन्सेप्ट क्लिअर झाले, व्यवस्थित एमसीक्यू आणि रिव्हिजन या 2 गोष्टी जर प्रॉपर ठेवल्या तर तुम्हाला कधीही वाटणार नाही की केमिस्ट्री हा बोरिंग विषय. तुम्हाला नेहमी असं फील होईल, असं वाटेल यार केमिस्ट्री सो इझी, सो सिम्पल, अँड आपण आरामात त्यामध्ये आउट ऑफ पर्सेंटाईल जरूर घेऊ शकतो.